सर हे साधारणतः जून 13 मध्ये या ठिकाणी रुजू झालेले आहेत. आणि मग आम्ही सुरुवातीला या कॉलेजमध्ये आलो तेव्हा हे भव्य कॉलेज, कारण त्या अगोदर सर वलांडीला होते आणि हे भव्य कॉलेजचा परिसर आणि मग इथला सगळा टापटीपणा हे पाहून मनामध्ये थोडीशी भीती वाटत होती. आणि जेव्हा आम्ही कॉलेजच्या प्रवेशद्वारातून आत आलो त्यावेळेला आपल्या तेव्हाचे उपप्राचार्य श्री पोटकुटे सर आम्हाला भेटले आणि मग त्यांनी आम्हाला विचारलं कोण पाहिजे म्हणून. आणि मग आम्ही त्यांना सांगितल्याच्या नंतर त्यांनी आम्हाला सल्ला दिला की तुम्ही डायरेक्ट दादांना भेटा. आणि मग त्याच्यानंतर सरांचा सेवापूर्ती गौरव सोहळा हा त्यांच्याच हातावर होत आहे. म्हणजे सुरुवात त्यांच्यापासून झाली आणि शेवटही सरांपासून होत आहे. त्यामुळे मला मनस्वी आनंद होतो आहे. आणि मग मध्ये आल्याच्या नंतर एरंडे सरांना आम्ही भेटलो आणि मग तिथं सरांनी पण चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं, सल्ला दिला. आणि त्याच्यानंतर इथं सरांचे मित्र श्री मोरे सर या ठिकाणी होते आणि सर पण कर्नाटकचे आहेत, सरांना कन्नड भाषा येते आणि आमचे सर पण कर्नाटकचे आहेत, त्यांना मराठी भाषा तेवढी चांगली जमत नाही आणि त्याच्यामुळे थोडीशी भीती वाटत होती. परंतु सरांनी अतिशय प्रेमाने सरांच्या पाठीवरून हात फिरवला आणि सांगितलं की मी आहे सर, तुम्ही काही काळजी करू नका. आणि मग त्याच्यामुळे थोडीशी म्हणजे थोडासा दिलासा मिळाला, भीती कमी झाली. आणि मग सर तुम्ही जो आधार सरांना दिला, कारण सरांचा स्वभाव थोडासा तिथं वलांडीमध्ये राहिल्यामुळे म्हणा किंवा इतर अनेक कारणामुळे थोडंसं घाबरल्यासारखे इथं मोठं कॉलेज म्हणून करायचे, पण तुम्ही जो आधार दिला त्याचे ऋण आम्ही कधीच विसरू शकत नाही. त्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद पण देऊ इच्छिते. मी तुमच्या ऋणामध्ये राहू इच्छिते, कारण तुम्ही असल्यामुळे मला म्हणजे सरांची तेवढी काळजी वाटली नाही. आणि मग आमचं कुटुंब सदैव तुमचं ऋणी राहील सर. आणि मग त्याच्यानंतर आमच्या आयुष्याचा हा जो 2013 पासूनचा हा जो काळ आहे हा अतिशय आनंदाचा काळ गेला. कारण त्या अगोदर सर वलांडीला असताना सरांच्या गोष्टीवर कोर्ट केस होती आणि त्याच्यामुळे आम्हाला दोघांनाही अनेक वेळेला औरंगाबादला जावं लागायचं आणि सरांना मराठी येत नसल्यामुळं मला पण त्यांच्या सोबत जावं लागायचं. आणि सरांच्या मनामध्ये एक भीती होती, माझी नोकरी जाते की काय, माझी नोकरी टिकेल की नाही. परंतु सर इथं सरप्लस होऊन इथं आले आणि इथून आमच्या जीवनाला स्थैर्य प्राप्त झालं. आणि म्हणून हा जो इथला काळ आहे हा काळ अतिशय म्हणजे आनंदाचा काळ गेला. आणि इथं येण्याच्या अगोदर अनेक म्हणजे जिथे शिक्षक असतात ते सल्ले देतात, सर तुम्हाला तिथे घेणार नाही, मराठ्यांचं कॉलेज आहे, तुम्ही लिंगायत आहात, तुम्हाला इथे घेणार नाही, तुम्हाला पैसे मागतील, अशा प्रकारचा बरेच जणांनी सल्ला दिला होता. परंतु एरंडे सरांनी सरांना दादांकडे घेऊन गेले, दादांची भेट झाली, दादांनी एक पैसा सुद्धा मागितला नाही, नाही. आणि मग त्यांनी इथे रुजू करून घेतले आणि मग त्याच्यामुळं आमच्या जीवनाला स्थैर्य प्राप्त झालं. आणि मग अशा प्रकारे ह्या ठिकाणी सरांनी अतिशय मनमोकळ्या म्हणजे वातावरणामध्ये ह्या ठिकाणी नोकरी केली. कारण अगोदरच्या ठिकाणी सर असे दबावामध्ये राहायचे, माझ्या नोकरीचं काय होते, पण इथं आल्यापासून मात्र बिनधास्त नोकरी त्यांनी केली. आणि मग त्यांना असं वाटायचं की आता मी रिटायर होईपर्यंत नोकरी करतो, कारण तिथं वाटायचं की मी रिटायर होईपर्यंत नोकरी करतो की नाही अशा प्रकारे त्यांना वाटायचं. आणि मग ह्या ठिकाणी श्री गायकवाड सरांनी त्यांना वेळोवेळी मदत केली. आणि मग सर जर काही अडचण असेल तर फोनवरून सुद्धा रजा मान्य करायचे, म्हणजे तुम्ही रजाच द्यावा लागतं अशा प्रकारचा आग्रह त्यांनी धरला नाही. त्याच्यानंतर कांबळे सर आणि हजारे सर हे सरांचे परम मित्र झाले. आणि मग जीवनामध्ये मैत्रीला खूप महत्त्वाचं स्थान आहे. म्हणजे मित्र किंवा ही जी मैत्री असते त्यामुळे आपण आपल्या मनातले विचार चांगल्या प्रकारे व्यक्त करू शकतो किंवा आपल्या काही अडचणी असतील त्या शेअर करू शकतो. आणि मग असे हे दोन मित्र सरांना मिळाले आणि शेअरिंग आणि केअरिंग इथपर्यंत त्यांचं सुदृढ अशा प्रकारचं नातं आहे. आणि ही पण आमच्यासाठी एक अतिशय जमेची बाजू आहे. त्याच्यानंतर कट्टे सरांनी पण वेळोवेळी मार्गदर्शन केलं. त्याच्यानंतर साबणे सर आहेत, त्याच्यानंतर बेंजलगे सर आहेत. अशा सगळ्या सरांनी सगळ्या सहकार्याने सरांना अतिशय चांगल्या प्रकारे तुम्ही त्यांच्याशी राहिलात वागलात त्याबद्दल मी सर्वांना धन्यवाद देते. आणि मग सरांची ही जी मैत्री आहे ही सगळ्या कॉलेजला माहित आहे. एकत्र जेवण करणे, चहा घेणे, एकत्र बसणे ह्या सगळ्या गोष्टी सगळ्या कॉलेजला माहित आहेत.
तसं सर निवृत्त झाल्यामुळे तुम्हाला थोडीशी त्यांची उणीव जाणवेल, परंतु नियतीच्या पुढे कोणाचं चालत नाही. वयोमानानुसार आपल्याला निवृत्ती ही घ्यावी लागते. आणि मग प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर कुठली असेल तर ती आहे वेळ. आणि मग वेळेला आपण कुणीही हरवू शकत नाही. वेळेचा सन्मान केला पाहिजे. आणि मग त्यानुसार जेव्हा वयाची 58 वर्ष पूर्ण होतात तेव्हा एका शिक्षकाला सेवानिवृत्त व्हावं लागतं. सेवानिवृत्ती म्हणजे काही जीवन निवृत्ती नाही. तर मला असं वाटतं की इथूनच खरी आपल्या खास करून शिक्षकाच्या जीवनाला सुरुवात होत असते. कारण ह्या अगोदरचा जो काळ असतो हा काळ बालपणीचा फार काही कळत नाही. त्याच्यानंतर मात्र देवाने असं